मवियाकडून काय भूमिका घेतली जाते, मविया पुढे आणखीन वरच्या कोर्टात जाणार का, या निकालाविरोधात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच उद्या खरोखरच मविया बंद पुकारणार की कोर्टाचा आदेश मान्य करून उद्याचा बंद स्थगित केला जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। किशोरी पेडणेकरजी, कोर्टानं उद्या मवियाचा जो बंद तुम्ही पुकारलेला आहे त्याला मनाई केलेली आहे, बेकायदेशीर म्हटलेलं आहे, आपली काय प्रतिक्रिया? नाही, कुठलाही बंद हा कोर्ट कचरा करून विचारला जाऊन केला जात नाही। हा बंद कुठल्या राजकीय पक्षांनी म्हणून करत नाहीये, विकृतीच्या विरोधात संस्कृती असा तो बंद आहे। आणि कुठेतरी म्हणजे सगळीकडनं जर आवाज दाबलाच जाणार असेल तर काय करावं? ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत आहेत, ज्या पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल नाही, तुम्ही त्यांच्यावर कारवाया करता वगैरे मान्य आहे, पण कंट्रोल नाही होत आहे आणि मग लोकांचा उद्रेक कुठेतरी तो निघाला पाहिजे आणि म्हणून तो बंद पुकारलाय। आता आमचे वरिष्ठ ज्यांनी या बंदमध्ये पक्षाचे सामील झाले ते नक्की विचार करतील आणि ज्या पद्धतीने कोर्टाने हस्तक्षेप केलाच आहे, आपण नेहमीच कोर्टाचा आदर ठेवत आलोय, पण अनेक गोष्टी आज आहेत की ज्या कोर्टात आहेत आणि त्याच्या अजूनही निर्णय नाही। थोडक्यात उद्याचा बंद करण्यावर तुम्ही ठाम आहात का? आमचे वरिष्ठ जे सांगतील तसं, कारण हा लोकांनी पुकारलेला बंद आहे आणि त्याच्यात पक्ष आहेतच, म्हणजे टाकाला लावून आम्ही गाडगं लपवणार नाही। पण बंद हा कशासाठी आहे, कोणाला कमी हे करण्यासाठी नाही, तर कुठेतरी तो जो विकृती वाढते त्याला कुठेतरी संस्कृती म्हणून एक आपण सर्वांनी मिळून असं ठरलंय। तुम्ही पुढे या निर्णयाला, म्हणजे आज हायकोर्टानं जो निर्णय दिलेला आहे उद्याचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवलेला आहे, तर या निर्णयाला आव्हान दिलं जाणार आहे मिळून पक्ष ठरवतील, ते वरिष्ठ ठरवतील आणि महाराष्ट्राचे नागरिक पण ठरवतील। धन्यवाद किशोरीताई, NDTV मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल। महाराष्ट्र बंद ला मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवल्यानंतर वरिष्ठ नेते आता या बंदबाबत निर्णय घेतील, मात्र या निर्णयाबाबत काहीशी नाराजी मवियाकडून व्यक्त होते आहे। मवियानं उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला होता, त्यावर हायकोर्टानं मनाई केलेली आहे। उद्याचा महाराष्ट्र बंद हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय आणि कोणत्याही पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही असं स्पष्ट केलंय। तसंच उद्या जर बंद पुकारला तर कारवाई केली जाईल असे आदेश देखील कोर्टानं दिलेले। त्यामुळे आता मवियाचे खरोखरच जसं किशोरीताई म्हणालेले आहेत, मवियाचे वरिष्ठ नेते नेमका काय निर्णय घेतात आत्ताच्या या निर्णयानंतर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरोखरच कोर्टाचा आदेश मान्य करत उद्याचा बंद, जो लोकांनी पुकारलेला बंद आहे असं मवियाकडून म्हटलं जात आहे, तो बंद खरोखरच उद्या स्थगित केला जातोय की बंद पुकारला जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।